मंदार मोरे अनेक वर्ष कार्यकर्ता असून त्याला आता तिकीट मिळाली नाही. त्याला आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः सुनील प्रभू साहेब स्वतः त्याच्या घरी बसलो आणि त्याला सांगितलं, बाबा तू असं काय पाऊल उचलू नको. परंतु त्याच्या आईचं वडिलांचं मत होतं की आता त्यांना राजकारण सोडायचं आहे, बस त्याला राजकारण नको आहे आणि त्याच्यापुढे त्याला काय प्रयत्न करायचे करू दे, आम्ही काय त्याला थांबवणार नाही. एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही तिथं आलो, त्यांना खूप समजवला. प्रवीण आपले सुनील प्रभू साहेब त्यांना परत फोन केला तर साहेब म्हणून म्हटलं, साहेब असं तू ऐकत नाही बिलकुल, काय करायचं साहेब, तो राजकीय आत्महत्या करत असेल तर करू दे. याचा काल उल्लेख झाला की मी गद्दारी केली. अरे हा, तो माझ्याबरोबर होता ना, माझ्याबरोबर होता, परंतु तो त्याला काय मी गद्दारी हे करायला सांगितलं नाही. त्याचा स्वतःची राजकीय आत्महत्या करायला, म्हणजे त्याचा इथे कुठेतरी दिशाभूल करायची, लोकांच्या मनामध्ये कुठे विष कालवायचं. खऱ्या अर्थाने जर मला गद्दारी करायची असती तर मी 2007ला केली असती. कारण प्रवीण शिंदेने माझा धंदा उभा करायला त्याने पहिली मला मदत केली आहे, याची जाण मला आहे, मी ठामपणे सांगतो. आणि जेव्हा प्रवीण शिंदे साहेब जेव्हा त्या 77 मध्ये उभे राहिले त्यावेळेला या शिवसेनेची निष्ठा काय असते आणि ठामपणे या आमच्या तिथल्या उमेदवार पाठीमागे राहिलो आणि त्याच्या माध्यमातून त्याला निवडून आणलं. आणि त्याच वेळी जर प्रवीण शिंदेला मी मदत केली असती तर बापू तिथे नगरसेवक झाले असते, हे पुढचे दिवसच दिसले नसते. म्हणजे तुम्ही आम्हाला आमची निष्ठा नका सांगू, निष्ठेची आमच्याही करू नका. त्याच्यामुळे कोणी काय ती वायफळ बडबडायचं, एक गोष्ट नक्की आहे, मी ज्या पदावर आहे त्या पदाचं मला भान आहे, मात्र मी शिवसैनिक आहे एवढं नक्की. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त काय होणार आहे, शिवसैनिक म्हणून जेव्हा एखादा सैनिक रणांगणात उतरतो तर त्याला माहिती नसतं कुठून काय होईल. आमची देखील शिवसैनिकांचीच परिस्थिती आहे. अरे मरण तर कधीतरी येणारच आहे, ते आज येणं तर उद्या येईल, पण ते मरण येत असताना या लोकांना मी शब्द दिलाय की माझे विश्वास आहे, त्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही. अशा पद्धतीचं काम होणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी एकच गोष्ट सांगतो, ही निवडणूक फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट सांगतो, लोणाताई रावत या आपल्या बरोबर अनेक वर्ष या जोगेश्वरीमध्ये काम करतायत आणि ते काम करत असताना तुम्हाला सांगतो एक तळागाळातून आजपर्यंत सर्वसामान्य प्रश्न त्यांना माहिती आहेत आणि त्यांच्यामध्ये निश्चितपणाने आपली सेवा केली जाईल. एसी मध्ये बसून 10 वाजता ऑफिस खुलणार, रात्री 9 वाजता बंद होणार, असे महानगरपालिका नगरसेवकाची कामं नाहीयेत. ती कामं वेळ पडली तर रात्री 2 वाजता उठून जाऊन काम करणारा नगरसेवक पाहिजे. कधी सांगाल तर हॉस्पिटल जाणारा नगरसेवक पाहिजे. या ठिकाणी लोणाताई रावत तुमच्या आमच्यामध्ये अनेक वर्ष काम करतायत. त्याच्यामुळे नगरसेवक कोण निवडायचा ही सर्वस्वी जबाबदारी तुमची आहे. आज रागेन वरसाहेब वरून बघत असतील